आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर इंदापूर इथं पारंपरिक बाळूमामांच्या मेंढरांचा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला। वारकरी संप्रदायात श्री संत बाळूमामांच्या मेंढरांच्या रिंगणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। दरवर्षी हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या पालखीसमोर इंदापूर इथं हा सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला। या अनोख्या आणि लोकपरंपरेला जपणाऱ्या रिंगण सोहळ्याचं आयोजन शहरातील वारकरी मंडळी आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून करण्यात येतं। जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीसमोर मेंढ्यांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती। श्री संत बाळूमामांच्या बग्गा क्रमांक 14 मधील कारभारी हालप्पा सूरनवर यांच्या अधिपत्याखाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मेंढ्यांच्या या रिंगण सोहळ्यानं वातावरण भारावून गेलं। या रिंगणात मेंढ्यांना विशिष्ट पद्धतीनं मैदानात फिरवलं जातं। यावेळी विठ्ठल नामाचा आणि संत बाळूमामांच्या नावाचा एकच जयघोष अध्यात्माची परंपरेची अनोखी अनुभूती देणारा ठरला। या रिंगण सोहळ्यातून भक्तांना पांडुरंगाचाच साक्षात्कार होतो असं मानलं जातं। रिंगण पाहण्यासाठी शेकडो भाविक वारकरी, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। भक्ती आणि उत्सवाचा संगम असणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात हरिपाठ, टाळ, मृदुंग आणि गजरानं झाली। वारकऱ्यांनी यावेळी हाती टाळ घेऊन फुगड्या घालत आनंद व्यक्त केला। रिंगणानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। ग्रामपंचायतीच्या वतीनं रिंगण सोहळ्यासाठी सुरक्षा, स्वच्छता आणि पाणी पुरवठा यांची चोख व्यवस्था करण्यात आली होती।